आज आपण वार्ड क्रमांक 5 चे अपेक्षित उमेदवार संतोष अण्णा उनगरतवार यांनी वार्ड क्रमांक 5 मधून निवडणूक लढवली होती. पण ते अतिशय मेहनत करून थोड्याशा त्याच्या मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आज त्यांच्याकडून विचारून घेऊया. आज त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. अण्णा, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलात. पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल? मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून माझ्या काँग्रेस पक्षानं मला डावलल्यामुळं मी ऐन 13 तारखेला मला पक्षानं डावलल्यामुळं मला वेळ कमी होता. मी अपक्ष उमेदवारी लढवली. मला राष्ट्रवादी पक्षानं पहिलं बोलावलं होतं, पण मी काही कारणास्तव पक्ष सोडू नये या उद्देशाने प्रामाणिकपणे मी या पक्षात काम केलं म्हणून मी प्रामाणिकपणाने शेवटपर्यंत त्यांची वाट पाहत राहिलो. पण मला शेवटी निराशा माझी पदरी पडली. मग त्यानंतर मला राष्ट्रवादीकडे मी पुन्हा तिकीट मागण्यासाठी गेले असता तिथं सर्वांची म्हणजे तिकीट वाटप झाली होती. म्हणून आता मला तिथंही नाकारण्यात आलं. मग मी अपक्ष उमेदवार म्हणून लढवली. मी माझ्या विरोधात धनगड 5 उमेदवार 5 पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या जनशक्ती विरुद्ध त्यांच्या धनशक्ती विरुद्ध माझी जनशक्ती लढा होती. पण शेवटी मी केलेल्या कार्याची पावती म्हणून लोकांनी मला भरघोस मत दिले. पण मी काही अल्पशा मताने मी तिथं पराजय झालो. तरी मला पुन्हा जनतेवर मला खूप विश्वास आहे. मी केलेल्या कामाची पावती माझ्या स्वरूपात दिलेली आहे. पण मी इथंच न थांबता मी पुढेही काम करत राहावं जनतेचे आणि जनतेची अपेक्षा मी पूर्ण करावं आणि माझ्या काही समाजाच्या गोष्टी आहेत, ते मी कुठेतरी पूर्ण करता यावं, या उद्देशाने मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काल प्रवेश केलेला आहे. आणि या प्रवेशाच्या मागे म्हणजे आमचे आदरणीय लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजी मोतेवार साहेब यांच्या उपस्थितीत आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी काल प्रवेश केलेला आहे आणि माझी कामाची पावती आणि कामाची जाण ठेवून त्या सर्वांनी मला शहर उपाध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहात. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिकेमध्ये सत्ताधारी पार्टी आहे. त्या पार्टीच्या माध्यमातून तुमच्या वार्ड क्रमांकामध्ये काय-काय विकास कामं करायचे तुम्हाला काही म्हणजे काय सांगाल तुम्ही? ही देगलूर शहरातली जनता आदरणीय पद्मवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होत आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवून आमच्या टेकाळे ताईंना विजयी केलेले आहे जनतेने. आणि सर्वांना माहीत आहे, की लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आणि त्यांची विकास करण्याची एक भूमिका वेगळ्या पद्धतीची आहे. कुठल्याही माणसाचं, कुठल्याही अधिकाऱ्यांचं मन न दुखवता त्यांनी काम कसं करता यावं याकडे पूर्णतः ते लक्ष देतात. म्हणून मला पूर्णतः विश्वास आहे त्यांच्यावर. मी जे काम त्यांच्याकडे नेईन त्यांनी मला करतील, अशी मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. आणि तुम्ही तुमच्या वार्डामध्ये किंवा सर्व सामाजिक कार्य करण्यामध्ये कोणकोणती कामं करण्याची इच्छा आहे तुम्हाला या ह्याच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून? सर्वप्रथम मी माझ्या समाजाचे काम हाती घेणार आहे. कारण माझा समाज हा यावेळेस खूप नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आदरणीय पद्मवार साहेबांवर खूप विश्वास ठेवून त्यांना सहकार्य केलेलं आहे. म्हणून मी समाजाचे काही गोष्टी आहेत, समाजाचे काही काम राहिलेले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ते काम होऊ शकले नाहीत. असे काही गोष्टी आहेत माझे ज्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि ते गोष्टी पूर्ण होतील आणि ते काम अगोदर मी घेईन. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, की आपण कुठल्या एका जाती धर्मापुरतं काम करू नये. सर्व जाती धर्मापुरतं काम करावं. पण ज्या जातीमध्ये आपण जन्माला आलो, त्या जातीचंही आपण काही देणं लागतो. म्हणून मी सर्वप्रथम जाती समाजाचं एक काम हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर मी आपल्यासमोर आपल्या माध्यमातून सांगेन. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुमतानं विजयी झालेली आहे नगरपालिकेमध्ये. तर त्यांना शुभेच्छा म्हणून तुम्ही म्हणजे काय द्याल? मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाने जे आश्वासनं जनतेला दिलेले आहेत, ते निश्चितच आदरणीय पद्मवार साहेब, आदरणीय टेकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या मागणीतून, यांच्या सहकार्याने हे सर्व कामं निश्चितच पूर्ण करतील, अशी मी या सर्व जनतेनं विश्वास देतो आणि मलाही पद्मवार सावकार यांच्यावर खूप विश्वास आहे आणि त्या जनतेच्या किंवा माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा पूर्णतः माझा विश्वास आहे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला एक मोठी जबाबदारी मिळालेली आहे. देगलूर शहर उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शहरामध्ये कोणकोणत्या पद्धतीने संघटनात्मक काम करणार आहात, ते काय सांगाल? ज्यांच्या विनंतीला मान देऊन, ज्यांच्या कामाची पावती म्हणून आणि राष्ट्रवादी पक्षाने जी माझ्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे. माझं कर्तव्य कुठेतरी आहे, की मी पक्ष वाढीसाठी जेवढं काही करू शकतो, ते प्रामाणिक प्रयत्न करेन आणि देगलूर शहरात जास्तीत जास्त राष्ट्रवादीची संख्या कसं वाढवता येईल, हे येणाऱ्या काळामध्ये जनता सुद्धा पाहील. आता काल आपण पाहिलात, प्रवेश माझा खूप जुना म्हणजे करावा अशी इच्छा होती, पण होऊ शकला नाही.
काही कारण आल्यामुळे हे राहून गेले. पण काल पाहिलात अनेक लोकांना घेऊन मी प्रवेश केलेला आहे. त्यांचे कदाचित फोटो व्हायरल झाले नसतील, पण येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची इथं सभा होणार आहे असं पक्षाकडून काल सांगण्यात आलं होतं. ती जर पक्ष त्यावेळेस जर कार्यक्रम झाला, तर मोठ्या संख्येने अजून राष्ट्रवादी पक्ष वाढण्याचं काम निश्चित मी करेन, अशी मी आपल्याला ग्वाही देतो.